हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे लॅमार्किझम. जो फ्रेंच नॅचरॉलॉजिस्ट होता जीन बॅप्टिस्ट लॅमार्क याने स्वतःची थेरी मांडली. आता त्यानं जी काय इव्होल्युशनच्या थेरीमध्ये त्याचा स्वतःचा पॉइंट मांडला तो हा ऍक्वायर्ड कॅरेक्टर्सचा विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन असं त्याचं म्हणणं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया व्हॉट इज लॅमार्किझम. ओके, सो जीन बॅप्टिस्ट लॅमार्क ही इज अ फ्रेंच नॅचरॉलॉजिस्ट. एक फ्रेंच नॅचरॉलॉजिस्ट होता. त्यानं स्वतःची एक थेरी मांडली जी इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल होती. इव्होल्युशन कोणत्या प्रकारे होतं आणि त्यासाठी कोणती गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे हे त्यानं त्याच्या स्वतःच्या रिसर्च मधून फाइंड आउट केलं आणि त्या रिसर्च मधून त्यानं स्वतःची थेरी मांडली. आता या थेरीमध्ये हा काय सांगतोय, सो इट गिव्स दॅट ही प्रपोज इन दॅट थेरी मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. त्याने काय सांगितलं, जी इव्होल्युशन होते त्या इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर कुठला आहे, दॅट इज अ मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. म्हणजे जे काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होणार आहेत एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये ते मॉर्फॉलॉजिकल चेंजेस काय असणार आहेत, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन प्रोसेस. म्हणजे एक ऑर्गॅनिझम आहे त्याच्या जनरेशन मध्ये त्याचे जे काय फेस एक्सप्रेशन्स आहेत किंवा जे आउटसाइड स्ट्रक्चर आहे त्याची जी काही मॉडिफिकेशन होणार आहेत दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन प्रोसेस. नाउ व्हॉट इज द रिझन फॉर दिस. आता ह्याच्यासाठी रिझन काय आहे, द रिझन फॉर दिस मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आता त्यानं काय सांगितलं, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जी काही इव्होल्युशन होणार आहे, जी चेंजेस होणार आहे ते कोणामुळे होणार आहेत, मॉर्फॉलॉजिकल चेंजेसमुळे. पण हे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस कशामुळे होणार आहेत, द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस द रिझन बिहाइंड दॅट इट इज द ऍक्टिव्हिटीज ऑर द लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. मग त्या ऑर्गॅनिझमचं लेझीनेस किंवा ऍक्टिव्हनेस जो काही पार्ट आहे त्याच्यामुळे जे काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होणार आहेत एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये ते मॉर्फॉलॉजिकल चेंजेस रिस्पॉन्सिबल आहेत इव्होल्युशन साठी. ओके, सो ही प्रपोज दॅट morphological changes occurring in living organism are responsible for evolution and the reason behind that is activities or laziness of that organism. Now it is also called as principle of use or disuse of the organs. Now एक म्हणजेच काय, याला काय म्हणायचं, जो काही ऑर्गन आहे त्या ऑर्गनचा यूज होतोय की नाही, मीन्स यूज ऑर डिसयूज ऑफ द ऑर्गन. सो याला काय म्हटलं त्यानं, द प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. नाउ त्यानं ही थेरी मांडण्यासाठी काही एक्झाम्पल्स दिलेले. सम एक्झाम्पल्स ही गिव्हन विच एक्सप्लेन्स द थेरी ऑफ इनहेरिटन्स. ही जी काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतात ह्याला काही रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स आहेत आणि ते फॅक्टर्स आहेत त्याचं ऍक्टिव्हनेस ऑर लेझीनेस. सम एक्झाम्पल ही हॅज एक्सप्लेन्ड. फॉर एक्झाम्पल मध्ये तो काय म्हणतो, जिराफ नेक. आता जिराफचं नेक काय, एका जनरेशन मध्ये जिराफचं नेक खूप छोटं होतं, कारण ग्रास खाली होते. पण जशी जशी ग्रासची हाईट वाढत गेली, प्लांट्स मोठे मोठे होत गेले, त्याप्रमाणे जिराफनं काय केलं, स्वतःची जी काय नेक आहे ती हळूहळू स्ट्रेच करत गेला आणि जसा हा स्ट्रेच करत गेला त्याची जी काय नेक आहे ती हळूहळू लांब होत गेली, स्ट्रेच होत गेली. आणि तीच जी काय नेक आहे, जी स्ट्रेच नेक आहे, दॅट इज ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच जिराफनं जी ऍक्टिव्हिटी दाखवली कशासाठी, फूड खाण्यासाठी, नॅचरल लिव्ह्ज खाण्यासाठी, त्यानं स्वतःची नेक एक्सपांड केली, स्ट्रेच केली आणि त्याच्यामुळे त्याची नेक लांब झाली आणि तीच लांब झालेली नेक ऍज इट इज त्याच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर झाली. फॉर एक्झाम्पल ऑल्सो द शोल्डर ऑफ आयर्न स्मिथ. जो काय आयर्न स्मिथ करणारा आहे ड्यू टू द कंटिन्युअस ऍक्शन मुळे त्याचे जे काही शोल्डर आहेत ते स्ट्रॉंग झाले. अँड ऑल्सो हॅज गिव्हन एक्झाम्पल्स ऑफ विंग्स ऑफ ऑस्ट्रिच ऑफ इमू. ओके, ऑस्ट्रिच किंवा इमू यासारखे जे काय बर्ड्स आहेत त्यांनी स्वतःच्या विंगचं कधी युजच नाही केला, मीन्स हिअर इज अ डिसयूज ऑफ द ऑर्गन. आणि त्यांच्या डिसयूजमुळे त्या ऑस्ट्रिच मधून विंग्स जे काही पार्ट आहे तो काय झाला, कॅन्सल झाला. तो नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफरच नाही झाला कारण त्या ठिकाणी त्यानं त्याचा युजच केला नाही. नाउ द लेग्स ऑफ द डक. आता डकचे लेग कसे आहेत, रेग्युलर लेग्स पेक्षा जे काही बाकीचे बर्ड्स आहेत, डिफरंट बर्ड्स पेक्षा त्यानं त्याचे जे काही लेग्स आहेत ते डिफरंट आहेत. कशामुळे, त्याच्या स्विमिंग ऍक्टिव्हिटीमुळे. त्याची जी काही स्विमिंग ऍक्टिव्हिटी आहे
त्यामुळे डकचे लेग्स काय झालेले आहेत तिथे इव्हॉल्व्ह झालेले आहेत, दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये तसे ते डेव्हलप झालेले आहेत. ऑल्सो द लेग्स ऑफ द स्नेक. आता स्नेक ड्युरिंग ऍक्टिव्हिटी करत असल्यामुळं म्हणजे बिळामध्ये राहण्याची जी काही त्याची ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये लेगचं काहीच काम नाहीये, त्यामुळे त्या ऍक्टिव्हिटीनुसार स्नेक्स मध्ये लेग्स काय झाले डिसअपिअर झाले. म्हणजेच त्याला काय म्हणायचंय, एका ऑर्गॅनिझमची जो काय ऑर्गॅनिझम आहे मग तो अॅनिमल असेल किंवा बर्ड असेल त्याची जी काही ऍक्टिव्हिटी आहे किंवा त्याची लेझीनेस आहे यावरती डिपेंड करतं त्याच्यामध्ये जे काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होणार आहेत, बाहेरून चेंजेस होणार आहेत ते चेंजेस नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणार आहेत. ओके, सो दीज आर द सम एक्झाम्पल्स गिवन रिलेटेड टू द ट्रान्सफरिंग ऑफ कॅरेक्टर्स फॉर द इव्होल्युशन. नाउ ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. आता हे सगळे एक्झाम्पल्स काय आहेत, एक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत. मीन्स जिराफची नेक स्ट्रेच होणं, त्यानं स्वतःचा तो कॅरेक्टर अक्वायर केला, म्हणजे स्वतःची जी काही नेक आहे तो हळूहळू स्ट्रेच केला आणि त्यानं स्वतःचे ते कॅरेक्टर डेव्हलप केलं. शोल्डर ऑफ आयसनी त्यानं स्वतःची कंटिन्युअस प्रॅक्टिस ठेवली, वर्किंग ठेवलं, त्याच्यामुळे त्याची शोल्डर स्ट्रॉंग झाली, ही त्याची ऍक्टिव्हिटी झाली. आणि डिसयूज मध्ये काय, जे काय विंग्स आहेत ऑस्ट्रिच इम्यू सारखे त्यांनी युजच नाही केलं, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टर डेव्हलपच नाही झालं. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. त्यांच्या कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी किंवा लेझीनेस मुळे त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टर्स एक्वायर झालेले आहेत. अँड दोज कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. मग लॅमार्किझम काय म्हणतो, हे जे काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस त्याच्या ऑर्गॅनिझम मध्ये झालेले आहेत, त्याच्या बॉडीमध्ये झालेले आहेत, ते सगळे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे आहे तसं ट्रान्सफर होणार आहे. सो इट इज acquired characters and those characters are transferred from one generation to the another generation. So this theory is called as theory of inheritance of acquired characters or Lamarckism. म्हणजेच काय, whatever the morphological changes occurs due to activity or laziness of that character, those acquired characters are transferred from one generation to the another generation, and this is called as theory of inheritance of acquired characters or Lamarckism. मग याला काय म्हटलं गेलं, थेरी ऑफ इनहेरिटन्स मीन्स ट्रान्सफर होणार आहे. काय ट्रान्सफर होणार आहे, एक्वायर्ड कॅरेक्टर. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमनं त्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे किंवा लेझीनेसमुळे जे कॅरेक्टर त्यानं एक्वायर केलेलं आहे तो कॅरेक्टर इनहेरिट होणार आहे नेक्स्ट जनरेशन कडे, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॅमार्किझम. ओके, मीन्स वॉट, त्याला काय म्हणायचं आहे, जे एक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत त्या ऑर्गॅनिझमनं स्वतःमध्ये एक्वायर केलं त्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे ते आहेत तसे ट्रान्सफर होणार आहेत. मीन्स हिअर द अँसेंट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. त्याला काय म्हणायचं आहे, इट इज अ अँसेंट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. त्यांना स्वतःचे चेंजेस करून घेतले आणि ते चेंजेस आहेत त्या नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर झाले. सो धिस थेरी इज कॉल्ड एज थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स और लॅमार्किझम. हे या लॅमार्किझम या सायंटिस्टने मांडलं. नाउ इट इज अबाउट डेव्हलपमेंट और डिजनरेशन ड्यू टू ऍक्टिव्हिटीज इज एक्सेप्टेड. ओके, मग ह्या सायंटिस्टनं लॅमार्किझमनं जे काही सांगितलं एक्झाम्पल्स किंवा त्याने जी काही थेरी सांगितली ती थेअरी मधला हा पार्ट फक्त ऍक्सेप्टेड झाला. का तर हा पार्ट काय म्हणतोय, द डेव्हलपमेंट और डिजनरेशन. एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जे ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये जे काही नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा एखाद्या ऑर्गनचं डिजनरेशन झालेलं ड्यू टू ऍक्टिव्हिटीज, त्याच्या ऍक्टिव्हिटीज मुळे इज ऍक्सेप्टेड. ठीक आहे, म्हणजे सायंटिस्ट हे काय ऍक्सेप्ट केलं, जे लॅमार्किझम म्हणतात की त्याच्या ऍक्टिव्हिटीजमुळे एखादा कॅरेक्टर डेव्हलप झालाय किंवा एक कॅरेक्टर डिसअपिअर झालाय, दॅट इज ऍक्सेप्टेड. बट देअर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स वॉज रिजेक्टेड. मग काय म्हटलं गेलं की यूज और डिसयूजच्या ऍक्टिव्हिटीमुळे जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झाले दॅट इज ऍक्सेप्टेड. बट ऍज इट इज जे कॅरेक्टर डेव्हलप झालेले आहेत ते कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतात, दॅट इज नॉट ऍक्सेप्टेड अँड दॅट पार्ट इज रिजेक्टेड फ्रॉम द लॅमार्किझम. ओके, मीन्स वॉट, द डेव्हलपमेंट और डिजनरेशन ड्यू टू ऍक्टिव्हिटीज इज ऍक्सेप्टेड बट देअर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स वॉज रिजेक्टेड. म्हणजेच काय म्हणायचं, एखादा स्टुडंट भरपूर अभ्यास केला आणि तो टॉपला आला. ओके,
जर का तो 10th टॉपर आला असेल तर त्याचं जो काही नेक्स्ट जनरेशन आहे, कारण 10th मध्ये टॉपर आला म्हणजे काय, त्यानं ती कॅरेक्टर स्वतःमध्ये एक्वायर करून घेतलं, भरपूर अभ्यास केला, त्यानं भरपूर प्रॅक्टिस केली, तेव्हा त्याच्यामध्ये तेवढी नॉलेज आली, तेवढी कॅपॅसिटी आली आणि तो टॉपर बनला. आता हे काय झालं, त्याचं एक्वायर्ड कॅरेक्टर, त्यानं स्वतःला ते मॉर्फॉलॉजिकल चेंजेस नुसार जे आउटसाइड चेंजेस आहेत त्यानं स्वतःमध्ये ते डेव्हलप केलं. म्हणजे याचा अर्थ काय होतो लॅमार्किझम नुसार, की नेक्स्ट जनरेशन त्याची जी येणार आहे ती सुद्धा टॉपर्स बनणार आहे. हे कसं काय शक्य आहे, कारण जो टॉपर बनलाय त्यानं स्वतः अभ्यास केल्यानंतर त्यावेळी तो टॉपर बनलाय. याचा अर्थ असा होत नाही की त्याचे सगळे जनरेशन हे टॉपर्स बनणार आहेत, अजिबात नाही. तो ना जो काही टॉपर बनलाय तो त्याच्या अभ्यासामुळे झालाय, म्हणजेच त्याच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेली आहे ही त्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे झालेली आहे, दॅट इज ऍक्सेप्टेड. बट नेक्स्ट जनरेशन सुद्धा टॉपरचीच असणार आहे, म्हणजेच जनरेशन मध्ये जी काही कॅरेक्टर अक्वायर झाले ती ऍज इट इज ट्रान्सफर होणार आहेत, दॅट पार्ट इज रिजेक्टेड. म्हणजेच काय झालं, एका ऑर्गॅनिझमनं स्वतःच्या ऍक्टिव्हिटीमुळे आउटसाइड जे काय स्ट्रक्चर आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे एखादं कॅरेक्टरिस्टिक त्याने डेव्हलप केलं, मग ऍज इट इज तेच कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये येणार आहे, अजिबात नाही. जर का नेक्स्ट जनरेशन मध्ये तेच कॅरेक्टर डेव्हलप व्हायचे असतील तर त्या ऑर्गॅनिझमनं सुद्धा सेम ऍक्टिव्हिटीज दाखवले पाहिजेत, सेम लेझीनेस दाखवले पाहिजेत, त्याच वेळा तो ऑर्गन आहे जो डेव्हलपमेंट आहे तो ऍज इट इज कंटिन्यू राहणार आहे. मीन्स व्हॉट हिअर, डेव्हलपमेंट और जी डिजनरेशन ड्यू टू ऍक्टिव्हिटीज इज एक्सेप्टेड, बट their transfer of characters from one generation to the another generation was rejected. Okay, means what, modifications are not transferred. म्हणजे जे मॉडिफिकेशन एखाद्या ऑर्गॅनिझमनं स्वतःमध्ये करून घेतलेले त्याच्या ऍक्टिव्हिटीज मुळे ते मॉडिफिकेशन ट्रान्सफर होणार नाहीत, बिकॉज दोज मॉडिफिकेशन्स आर आउटसाइड मॉडिफिकेशन्स. हे मॉडिफिकेशन्स कुठे होणार आहेत, त्याच्या आउटसाइड स्ट्रक्चर मध्ये होणार आहे. पण कॅरेक्टर्स कुठून होणार आहेत, डीएनए मधून, त्याच्या जीन्स मधून. पण चेंजेस फक्त बाहेरून झालेले आहेत, त्याच्या जीन मध्ये काही चेंजेस झालेले नाहीत. त्यामुळं जे काही चेंजेस त्यानं करून घेतलेले आहेत ते ऍज इट इज नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होणार नाही. सो इट इज ऑल अबाउट लॅमार्किझम. ओके, वी विल क्विकली रिव्ह्यू लॅमार्किझमची थेरी काय आहे म्हणून. ओके, फर्स्ट वन, लॅमार्किझम काय म्हणतोय, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आहेत ते चेंजेस इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल आहेत. अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी असेल किंवा लेझीनेस असेल हे डिपेंड करेल त्या मॉर्फॉलॉजिकल चेंजेस साठी. हाऊ इट इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. म्हणजे त्याला काय म्हटलं गेलं, त्याला प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. नाउ देयर आर सम एक्झाम्पल्स दे हॅव गिव्हन. एक्झाम्पल्स काय आहेत, जिराफ नेक, विंग्स ऑफ ऑस्ट्रिच, लेग्स ऑफ डक, legs of snake and the shoulder of iron smith. These all are examples of acquired characters and are transferred from one generation to the another generation. It is also called as theory of inheritance of acquired characters. म्हणजे याला काय म्हटलं गेलं, theory of inheritance of acquired characters or Lamarckism. So what is the drawback of this? ही theory reject का झाली? In this, development or degeneration due to activities is widely accepted. Degeneration होणार आहे किंवा डेव्हलपमेंट होणार आहे ती एक्सेप्ट झाली. बट द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन ऍज इट इज वॉज रिजेक्टेड. ओके, फक्त इथं रिजेक्ट का झाला, तो एखाद्या ऑर्गॅनिझमनं मॉर्फॉलॉजिकल चेंजेस स्वतःच्या ऍक्टिव्हिटीनुसार करून घेतलं, म्हणजे ती ऍक्टिव्हिटीज त्या ऍक्टिव्हिटीनुसार डेव्हलपमेंट झालेली नेक्स्ट जनरेशन मध्ये आहे तशीच ट्रान्सफर होणार. इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे एखाद्या ऍथलीटनं स्वतःमध्ये प्रॅक्टिस करून त्याची फिजिकल स्ट्रेंथ बनवली, चांगली फिटनेस बनवली, म्हणजे त्याची येणारी नेक्स्ट जनरेशन सुद्धा चांगली फिटनेसच असणार आहे. हे कशावरून? अजिबात नाही. कारण नेक्स्ट जनरेशनला सुद्धा तेवढेच इफर्ट्स घ्यावे लागणार आहेत जेणेकरून चांगल्या ऍथलीट बनण्यासाठी. या जनरेशननं चांगले ऍथलीट बनवलं, त्याची बॉडी बनवली, म्हणून आहे तशी सेम फिजिकल फिटनेस नेक्स्ट जनरेशनचं सुद्धा होणार आहे असं नाही. नेक्स्ट जनरेशनला सुद्धा तेवढे इफर्ट्स घ्यावे लागणार आहेत.
तेव्हाच ते आधीच्या जनरेशन सारखे फिटनेस बनतील. त्यामुळं ही लॅमार्किझमची थेअरी हाफ जी काय झाली ती रिजेक्ट झाली. बट इथं फक्त ऍक्सेप्ट काय झाली, जी डेव्हलपमेंट किंवा जी डिजनरेशन झालेली आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीज मुळे दॅट इज ऍक्सेप्टेड अँड ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स ऍज इट इज, म्हणजे मॉडिफिकेशन ऍज इट इज जे ट्रान्सफर होणार आहेत दॅट पार्ट वॉज रिजेक्टेड. ओके, सो दिस इज ऑल अबाउट लॅमार्किझम ऑर द थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ऍक्वायर्ड कॅरेक्टर्स. ओके, विल स्टॉप इन दिस लेक्चर. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर.